Hello student. Today we are going to learn third topic, modes of reproduction. तर आज आपण हा नवीन टॉपिक चालू करतोय, मोड्स ऑफ रिप्रोडक्शन. तर रिप्रोडक्शन कशासाठी केलं जातं, तर रिप्रोडक्शनमुळे नवीन जे काही त्यांच्या पुढची जी जनरेशन असणार आहे, पुढची पिढी असेल ती त्याच्यामुळे तयार होते. म्हणून रिप्रोडक्शन हे इम्पॉर्टंट असतं. जर रिप्रोडक्शन झालंच नाही तर नवीन जनरेशन तयारच होणार नाहीत आणि त्याच्यामुळे काय होईल तर पूर्णपणे जी काही सजीव सृष्टी आहे ती अर्थवरून रिमूव्ह होऊन जाईल. जे काही लिव्हिंग वर्ल्ड आहे ते पूर्णपणे रिमूव्ह होऊन जाईल आणि एकही लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा लिव्हिंग थिंग अर्थवरती राहणार नाही. त्याच्यामुळे रिप्रोडक्शन हे खूप इम्पॉर्टंट आहे. मोड्स ऑफ रिप्रोडक्शन in crop plants may be broadly grouped into two categories like sexual reproduction and asexual reproduction. तर रिप्रोडक्शनचे प्लांटमध्ये दोन मोड्स आहेत. कोणते कोणते आहेत तर सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन. तर आज आपण बघणार आहोत सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर सेक्शुअल रिप्रोडक्शनची डेफिनेशन काय आहे. Sexual reproduction means fusion of male and female gametes to form a zygote which develops into an embryo. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय असतं तर फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट आणि त्या मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होऊन एकत्र येऊन एक झायगोट तयार होतो. त्या झायगोटचं पुढे एम्ब्रियो तयार होतो आणि त्या एम्ब्रियोपासून, एम्ब्रियो म्हणजे काय असतं तर सीड असते. ती प्लांट्समध्ये एम्ब्रियो म्हणजे सीड असते. त्या सीडपासून काय होतं प्लांट नवीन जे असेल ते तयार होतं. इन क्रॉप प्लांट्स मेल अँड फिमेल गॅमेट्स आर गवर्न बाय स्पेशलाइज स्ट्रक्चर नोन ॲज फ्लॉवर. तर प्लांट्समध्ये जे काही मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट आहेत ते कुठे प्रेझेंट असतात तर प्लांटमधलं जे फ्लॉवर असतं त्या फ्लॉवरवरती प्रेझेंट असतात. आता फ्लॉवर म्हणजे काय नेमकं. अ फ्लॉवर युजली कन्सिस्ट ऑफ पेडिकल, कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. तर काय काय प्रेझेंट आहे फ्लॉवरवरती. पेडिकल, कॅलिक्स म्हणजे सेपल्स म्हणतात त्याला. कोरोला म्हणजे पेटल्स, पाकळ्या. त्यानंतर अँड्रोशियम जो की मेल पार्ट असतो आणि गायनोशियम जो की फिमेल पार्ट असतो. इट इज कॉल्ड ॲज कम्प्लीट फ्लॉवर. तर हे जे सगळे पार्ट्स आहेत ते त्या फ्लॉवरमध्ये प्रेझेंट असतील तर त्याला कम्प्लीट फ्लॉवर असं म्हटलं जातं. अ फ्लॉवर कंटेनिंग बोथ स्टेमेन अँड पिस्टिल इज अ परफेक्ट ऑर हर्मॅफ्रोडाईट और बायसेक्शुअल फ्लॉवर. तर ज्या फ्लॉवरमध्ये दोन्हीही स्टेमेन अँड पिस्टिल म्हणजे मेल पार्ट जो की अँड्रोशियम आणि फिमेल पार्ट जो की काय गायनोशियम दोन्हीही प्रेझेंट असतील तर त्या फ्लॉवरला परफेक्ट फ्लॉवर असं म्हटलं जातं. इफ इट कंटेन्स स्टेमेन बट नॉट पिस्टिल इट इज नोन ॲज स्टेमिनेट और मेल फ्लॉवर, while pistillate or female flower consists pistil but not stamen. तर स्टेमेन हा पार्ट आपण 11th बायोलॉजीमध्ये सुद्धा बघितलं होतं की स्टेमेन हा पार्ट कुठे असतो तर अँड्रोशियमवरचा मेन पार्ट आहे आणि पिस्टिल हा गायनोशियम जो की फिमेल पार्ट आहे. तर ज्या फ्लॉवरमध्ये दोन्ही पार्ट असतात त्यांना काय म्हणतात परफेक्ट फ्लॉवर म्हणतात. त्याच्यानंतर ज्या फ्लॉवरमध्ये फक्त स्टेमेन प्रेझेंट आहे त्याला स्टेमिनेट फ्लॉवर म्हणतात आणि ज्या फ्लॉवरमध्ये फक्त पिस्टिल प्रेझेंट असतं फिमेल फ्लॉवर म्हणतात त्याला दुसरं नाव काय असतं पिस्टिलेट फ्लॉवर किंवा फिमेल फ्लॉवर. स्टेमिनेट अँड पिस्टिलेट फ्लॉवर ऑकर ऑन द सेम प्लांट बट ॲट डिफरंट लोकेशन इन अ मोनोशियस स्पेसीज सच ॲज मेज, कोलोकॅसिया, कॅस्टर, कोकोनट, बनाना अँड क्युरक्युबिट एक्सेट्रा.
तर आता जे की काही प्लांटमध्ये कसं असतं तर पिस्टिलेट आणि स्टेमिनेट म्हणजे मेल फ्लॉवर आणि फिमेल फ्लॉवर दोन्ही एकाच प्लांटवरती प्रेझेंट असतात, फक्त ते वेगवेगळ्या ठिकाणी येतात, एकाच ठिकाणी येत नाहीत. तर दोघांचंही लोकेशन जे असतं ते वेगवेगळ्या ठिकाणी असतं. तर त्या प्लांटला मोनोशियस प्लांट असं म्हणतात. आणि डायोशियस प्लांट्स जे असतात त्यांच्यामध्ये काय असतं, स्टेमिनेट और मेल अँड पिस्टिलेट फिमेल ऑकर ऑन डिफरंट प्लांट, फॉर एक्झाम्पल पपया, डेट पाम अँड हेम्प. तर डायोशियस प्लांट जे असतात ते कसे असतात तर त्या प्लांटवरती फक्त एकतर मेल फ्लॉवर्स येतात किंवा एकतर फिमेल फ्लॉवर्स येतात. फक्त एकाच टाईपचे फ्लॉवर त्या प्लांटमध्ये येतात, त्यांना डायोशियस स्पेसीज असं म्हणतात. आणि दोन्ही टाईपचे फ्लॉवर एकाच प्लांटवरती येतात, त्याला मोनोशियस स्पेसीज असं म्हणतात. तर इथे आपल्याला फ्लॉवरचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. हे काय आहे, सेपल्स. जो ग्रीन कलरचा पार्ट असतो त्याला सेपल म्हणतात. त्यानंतर पेटल्स, तर सगळ्यांना माहीतच असतील, पेटल्स म्हणजे पाकळ्या. त्यानंतर इथे ओव्हरी आहे, ओव्हरी म्हणजे काय असणार आहे, फिमेल पार्ट. त्यानंतर स्टिग्मा, फिमेल पार्ट आहे. अँथर, त्याच्यानंतर आहे अँथर. अँथर काय आहे तर मेल पार्ट आहे. त्यानंतर फिलामेंट्स आहेत, फिलामेंटलाच पुढे कनेक्ट झालेले अँथर्स असतात. आणि स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी हे 3 पार्ट फिमेल पार्ट्स असतात. आणि अँथर, फिलामेंट हे 2 पार्ट कसले आहेत तर मेल पार्ट आहेत. फिलामेंट आणि अँथरच्यामध्ये एक कनेक्टिव्ह असतं आणि त्या कनेक्टिव्हमुळे काय होतं तर त्या जी फिलामेंट आहे, हे जे वरती असं एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे, तर त्या फिलामेंटला वरती जे येलो कलरमध्ये ओव्हल शेपमध्ये दिसतात ते की अँथर आहे, ते कनेक्ट होतात. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे सिग्निफिकन्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर सेक्शुअल रिप्रोडक्शनचे सिग्निफिकन्स काय आहेत, म्हणजे त्याचा चांगलं त्याच्यामधून काय आपल्याला मिळतं तर सेक्शुअल रिप्रोडक्शन मेक्स इट पॉसिबल टू कंबाईन जीन्स फ्रॉम फ्यू और मोर पॅरेंट्स इंटू सिंगल हायब्रिड प्लांट. तर आपण ह्या टाईपमध्ये काय करू शकतो तर समजा की 2 वेगवेगळे प्लांट्स आहेत ज्यांचे वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं मँगो प्लांट घेतलं तर एक प्लांट आहे ज्याची हाईट खूप छोटी आहे आणि त्याला फ्रूट्स खूप जास्त येतात. परत एकदा सांगते, एक प्लांट असं आहे की ज्याची हाईट खूप छोटी आहे पण त्याला फ्रूट्स कमी येतात. आणि दुसरं प्लांट आहे ज्याची हाईट खूप उंच आहे आणि त्याला फ्रूट्स येतात, ते पण खूप जास्त येतात. मग जसं की जास्त उंचावरती जर फ्रूट्स आले तर ते आपण जास्त हार्वेस्ट करू शकत नाही, काढून घेऊ शकत नाही, मग ते फुकट जाण्याचे चान्सेस असतात. मग आपण काय करू शकतो, एक प्लांट ज्याची हाईट छोटी आहे त्याचं ते कॅरेक्टर आणि दुसरं प्लांट ज्याच्यामध्ये फ्रूट्स जास्त येतात ते कॅरेक्टर, असे 2 कॅरेक्टर आपण एकत्र आणून असं त्यांच्यापासून नवीन प्लांट तयार करू शकतो, जे की कसं असणार आहे, त्याची हाईट छोटी आणि त्याला खूप सारे फ्रूट्स येतील, जेणेकरून आपल्याला त्याच्यामधून चांगल्या प्रकारे प्रॉफिट मिळू शकतो. अशा पद्धतीने आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनमुळे नवीन रिकॉम्बिनेशन करू शकतो. म्हणजे नवीन कॉम्बिनेशनचे जे काही प्लांट्स असतील ते आपण तयार करू शकतो. दिस इज ॲन इसेन्शियल स्टेप इन क्रिएटिंग जेनेटिक व्हेरिएशन थ्रू हायब्रिडायझेशन. तर ह्याच्यामुळे आपण काय करू शकतो,
व्हेरियस टाईप्सचे किंवा व्हेरिएशन्स आपण ॲड करू शकतो. वेगवेगळ्या पद्धतीने नवीन नवीन प्रकारच्या प्लांटच्या ज्या स्पेसीस असतील त्या आपण तयार करू शकतो. ऑलमोस्ट द एंटायर प्लांट ब्रीडिंग इज बेस्ड ऑन सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर जे काही प्लांट ब्रीडिंग आहे, नवीन जे काही प्लांट्स वेगवेगळ्या व्हरायटीचे जे तयार केले जातात त्या प्लांट्समध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनचाच जास्त प्रमाणात यूज केला जातो. ओके, तर आज आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन हा पार्ट स्टडी केला आहे. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत असेक्शुअल रिप्रोडक्शन. तर प्लांटमध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शनलाच अजून दुसरं म्हणतात व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, थँक्यू.